तर नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणाचा तपास आता राजकीय आणि औद्योगिक वसाहतीपर्यंत पोहोचलाय। सिन्नरच्या स्ट्राईस संस्थाचे चेअरमन नामकर्ण आवारे यांचं पुस्तक वादात सापडलंय। या पुस्तकात अशोक खरात यांचा उदो करण्यात आलाय। असामी नामकर्ण या आत्मचरित्रात खरातचा उल्लेख सिद्धपुरुष असा केलाय। खरातच्या चमत्कारांचे याची देही याचा डोळा साक्षीदार असल्याचा दावा त्यांनी पुस्तकातून केला। 2012 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालंय। आवारेंनी खरातला चक्क आपला गुरु आणि सिद्धपुरुष मानलाय। एवढंच नव्हे तर खरातनं परदेशातून ऑसिओनॉलॉजीमध्ये सुवर्णपदक मिळवल्याचा अजब दावा या पुस्तकातून करण्यात आला। मात्र खरात आता बदलल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। खरातशी आता संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पण सिंगेच वाटतं ना। ही बातमी परवाला आली 8 दिवसापूर्वी, तर 100% आम्हाला शॉक बसला। कारण आम्हाला ही माहिती असण्याचं काही कारण नाही। कारण प्रत्येक व्यक्तीने त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय करावं आणि सार्वजनिक जीवनात कसं वागावं, याच्यामुळे त्या बातमीशी आमचा काही तसा संबंध, याच्यामुळे आम्हाला माहिती असण्याचं काही कारण नाही। कारण सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करताना जे वावरणं होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला असं म्हणावं लागेल की त्यांचे आम्हाला 2 रूपं दिसून आले, की जे 4 भिंतीच्या आतलं रूप वेगळं आणि 4 भिंतीच्या बाहेरचं रूप वेगळं। त्याच्यामुळे आम्हाला शॉक बसलेला आहे आणि गेल्या 8 दिवसापासून आम्ही या शॉकातनं बाहेर यायला आमची हे होत नाही आहे।